आज 26 जानेवारी. तर लवकर उठलो आणि साफसफाई करून घेतली आणि निघालो ध्वजारोहणाला. आणि येऊन पोचलो शाळेत. मग आल्या लगेच छोटे मुलं लगेच येऊन मला भेटले. कार्यक्रमाची हळूहळू तयारी चालू झाली. मग बघू शकता तुम्ही, सूर्य उगवतोय आणि सगळ्या सेटअपची हळूहळू तयारी चालू आहे. सरांनी प्रजासत्ताक दिनाचा गावकऱ्यांसोबत थोडेफार फोटो काढले. नंतरून मग मुलांना दिग्दर्शन करत होते सगळं काही. आणि हळूहळू सेटअपची तयारी चालू होती. तेवढ्यात एक छोटी चिमुकली येऊन पोचली माझ्या कॅमेऱ्याजवळ. मग चालले ते हळूहळू तेवढ्यात दुसरी पण चिमुकली दिसली. हळूहळू सगळे गावकरी मंडळी येत होते आणि बघू शकता तुम्ही प्रत्येकाचे रिॲक्शन, प्रत्येकाचे चेहरा हसून. तेवढ्यात हळूहळू कार्यक्रमाची तयारी चालू झाली. तेवढ्यात बघू शकता तुम्ही, तर तेवढ्यात कार्यक्रमाची परंपरा चालूच होती. आणि पोरांना अंडर द गायडन्स ऑफ त्यांची लेझिमची प्रॅक्टिस पण चालू होती. बघू शकता तुम्ही, छोटीशी क्यूट परी. कार्यक्रमाची सुरुवात अशी उत्तम झाली की एका चिमुकलीने ती सुरुवात केली. बघू शकता तुम्ही, एक छोटीशी चिमुकली हळूहळू चालत येते. तिला चालता येत नसताना सुद्धा हळूहळू चालते. ते स्वागताच्या बाजूला येत आहे. हळूहळू येऊ राहिली, ती पुढे पुढे येऊ राहिली. तेवढ्यात घेतलं बसून. मग एका मावशींनी तिला कड्यावर घेतला आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी स्वागत केला. आणि मग हळूहळू पुढच्या कार्यक्रमाची परंपरा सुरळीत चालू झाली. अशा प्रकारे गावकऱ्यांनी टाळ्याच्या गजरात झेंडा उंच आभाळात उंचावला. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तब जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय जय. ध्वजारोहण झाल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाची हळूहळू परंपरा सुरळीत चालू झाली. तर मग तेवढ्यात एका चिमुकलीने डान्स केला. तेवढ्यात चिमुकल्या मुलांनी भाषण चालू केली. बघू शकता तुम्ही. साजरी करत आहे. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. भारत माझा देश खूप मला आवडतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत. तेवढ्यात एक चिमुकली म्हणते मी पण करते भाषण. बघू शकता तुम्ही, छोटी चिमुकली उठली ती आणि म्हणायला लागली मी पण करते.
विचलित नाही होणार. आंखों में कुछ आंसू है, कुछ सपने हैं, आंसू आंसू और सपने दोनों ही अपने हैं। एक नहीं दोन नहीं तेरी वजह बात नहीं, तीन नहीं चार, एक नहीं दोन नहीं तेरी वजह बात नहीं, तीन के चार दिवस उद्याचा सावडीचा, रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा. रविवार माझ्या आवडीचा, रविवार माझ्या आवडीचा.
गावकरी खूप आनंदी होते. बघू शकता तुम्ही गायकवारांचे चेहरे. आणि अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. आणि वह्या पण वाटण्यात आल्या मुलांना, वह्या परत बॉटल्स आणि थोडंफार फोटोशूट झाला. आणि त्यानंतर त्र्यंबकचा बड्डे होता, तर त्र्यंबकचा बड्डे पण सेलिब्रेट करून घेतला आम्ही. त्याला खूप आनंद झाला. बघू शकता ते त्याचा चेहरा किती आनंदी. हॅपी बर्थडे. तेवढ्यात जाताना सगळे पोरं आमच्या घरी येऊन पोहोचले. आणि मग माझ्या मम्मीला दाखवायला लावले वह्या, पुस्तकं, काय काय भेटले त्या वस्तू. चांगलं भाषण कर. पाटील जाशील का? पुढच्या वर्षी कोण कोण राहील? मी. भाषण घेशील का? बाबा आ राहील बाय. त्याला मेढक राहायचं. त्याला विचारलं मम्मी, यांना विचारलं पुढच्या वेळेस कोणत्या शाळेत जायचं. हा म्हणतो कमलाबाई, हा म्हणतो इकडं बरं का तांदवाडीला. हा काय म्हणतो मला मेंढ्यान मागे जायचं. आरची पुढे गेली ना. ए अरे मला बुट अरे तिकडे थांबली वाटतं भाऊ. कोण देतं मला बुट घालायला? ए सोनाली, मला बुट मिळाली बाई घालायला. अरे वा, एवढे काय करायचे आता? नको एवढे. बघितलं गरीब मुलं किती निस्वार्थी राहता. एक बूट मागितलं तर 3 बूट आणून दिले. आणि माझ्या आईने फक्त मजाक केली त्यांची. बघितलं त्यांचं मन कसं आहे, बघितलं मन किती मोठं आहे.